आणि असंच पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला काहीतरी अजून काहीतरी चांगलं होऊ दे ही तुमच्याकडनं इच्छा आहे. नक्कीच नक्कीच पूर्ण जनता रहिवासींना आम्ही पण आश्वासन देतो की यावर्षी झालं आहे त्याच्यापेक्षा पुढच्या रहिवासी अधिक चांगल्या जोमाने आणि अधिक चांगल्या संगती आपण करू. फक्त एवढीच इच्छा आहे जसे तुम्ही दरवर्षी आम्हाला मदत करता तशी पुढच्या वर्षी करावी. हो हो नक्की धन्यवाद. थँक्यू थँक्यू. अभिनंदन थँक्यू. ऑल द बेस्ट. विराज 11 खूप खूप धन्यवाद आमच्या तुम्ही आणि अभिनंदन तुमचं की तुम्ही फायनलला पोहोचलात. माझा तुमच्यासमोर एक प्रश्न आहे की आतापर्यंत तुम्ही आलात आणि आपलं नाव सांगावं पहिलं म्हणजे. माझ्या संघाचा विराजीला सर्व आम्हाला स्पर्धेसाठी एंट्री भेटली त्याबद्दल सचिन गुप्ता साहेबांचा खूप खूप आभार. आकाश गुप्ता साहेबांचा खूप खूप आभार. हे सामने आम्हाला खूप आम्ही मेहनत करून इथपर्यंत हा आमचा 6वा सामना असेल आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू की हा सामना जिंकण्याचा. कारण का आमच्यातला एक मुलगा होता विराज, त्याच्या नावाने ही टीम आम्ही उभी केलेली आहे. आता तो आमच्यात नाही आहे तर आमचंही स्वप्न होतं की ही फायनल आम्ही त्यासाठी जिंकावी आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू की ही फायनल जिंकणार. ठीक आहे. आता जे नियोजन झालं आतापर्यंत या मॅचमध्ये सामन्यांमध्ये जे पण नियोजन झालं किंवा जे पण तुम्ही ते पोचला ते त्याबद्दल तुम्ही थोडं प्रकाश द्यावा. खूप चांगलं नियोजन होतं. फर्स्ट टाईम आम्ही सी बाउंड्रीची टुर्नामेंट खेळतोय. कोळीवाड्यामध्ये आम्ही खेळतो पण कधी सी बाउंड्री नाही खेळली, तर हा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमच्या सगळ्यांसाठी. तर खूप चांगलं वाटलं खेळून. आता जास्त मी तुमचा वेळ घेत नाही पण पुढच्या येणाऱ्या किंवा पुढच्याबद्दल तुम्हाला काय तुमचं मत सांगायचं असेल तर कृपया. हॅलो 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 मी तुमच्या आता पुढच्या येणाऱ्या किंवा तुमच्या पुढच्या पदाबद्दल काय मत आहे ते पण कळवावं. नक्कीच आम्हाला पुढच्या टाईमला संधी भेटली तर आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. खूप धन्यवाद सगळ्यांचे. अभिनंदन तुमचे आणि ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. ठीक आहे धन्यवाद. थोडा लाईनअप व्हावा.
हॅलो हॅलो 2 मिनटं सगळ्या प्रमुख पाहुण्यांना 2 मिनटं थांबवतो. सूचना अशी आहे की हॅलो 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 प्रथमतः मी आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांना कळवण्यात येतो की या ग्राउंडवर आपण हा अंतिम सामना खेळत आहोत. पण संस्थेचे फक्त संचालक आणि कोर हे सदस्य आणि प्रमुख जे 6 पदाधिकारी आहेत यांनीच या क्रीडांगणावर उपस्थित राहावं. बाकी सर्व पदाधिकारी प्रवर्तक यांनी क्रीडांगणाच्या बाहेर उपस्थित राहावं. शेखर पालव आणि सुनील मामा हे आपल्या संस्थेचे एक भाग आहेत. सागर दर्शन या सोसायटीचे ते प्रमुख सदस्य आहेत. दोघांनी जे पदाधिकारी नसतील त्यांनी कृपया बाहेर थांबायचं आहे क्रीडांगणाच्या. बोलण्याची एक गोष्ट आहे, हे जे आपण सरकार चषक 2025 पर्व दुसरे पाहत आहोत, हा पहिला कार्यक्रम या क्रीडांगणात नसून या क्रीडांगणात आपले साहेब, आपले विकासक माननीय आकाशजी गुप्ता साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं गोविंदा सराव शिबिर, जो अख्ख्या वळीमध्ये कुठे नव्हते झाला, तो सराव शिबिर पहिल्यांदा या क्रीडांगणात झाला. जोरात जरा टाळ्या वाजवायच्यात आकाश गुप्ता साहेबांसाठी. सर्व प्रेक्षक वर्ग यांना सुद्धा एक विनंती आहे. दुसरी गोष्ट, आपण दरवर्षी दीपोत्सव हा शिवाजी पार्क या ठिकाणी पाहत असतो, पण यावर्षी आकाशजी गुप्ता साहेब यांच्या माध्यमातून व यांच्या विचारसरणीतून हा दीपोत्सव जो आपण साजरा केला, तो डोळ्याचे पारणे फेडणारा दीपोत्सव, या दीपोत्सवाची सगळ्या न्यूज चॅनल यांनी सुद्धा नोंद घेतली होती. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात या दीपोत्सवाचं नाव निघालं होतं. आणि आता हा जो सरकार चषक आपण पाहत आहात, 193 पूर्ण वॉर्डसाठी साहेबांनी आवर्जून सांगितलं की जर खेळवायचं असेल तर संपूर्ण 193च्या वॉर्डसाठी हा कार्यक्रम खेळवायचा आहे, की जेणेकरून आपल्या विभागातील प्रत्येक खेळाडू हा आपल्या क्रीडांगणात दिसला पाहिजे व सगळ्या प्रेक्षकांना त्यांची ओळख झाली पाहिजे. हा सर्वात मोठा उपक्रम. त्यानंतर सांगणं तेवढं कमी आहे, शिर्डी दर्शन आपल्या विभागातील रहिवाशांना साहेबांनी शिर्डी दर्शनसुद्धा घडवलं. तसेच प्रत्येक मंडळाला गगनगिरी महाराज खोपोली या ठिकाणी सुद्धा त्यांनी नेलेलं आहे. अजून सांगण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की जे अधू आहेत किंवा ज्यांना अपंगत्व आलेलं आहे त्यांच्यासाठी व्हीलचेअर अशा गोष्टींची सुद्धा सोय साहेबांनी करून दिलेली आहे. पुष्कळ असं खंबीर नेतृत्व आणि युवा नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या हे आकाश गुप्ता साहेबांसाठी झालं पाहिजेत. धन्यवाद. आणि चैतन्य साई संस्थेच्या पुन्हा एकदा चैतन्य साई जनता कॉलनी SRA गृहनिर्माण संस्था सर्व प्रमुख 6 पदाधिकारी, संचालक कोर व सर्व प्रवर्तक, महिला प्रवर्तक यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांच्या या मेहनतीमुळे आकाश साहेबांचं स्वप्न पूर्ण होत आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या. मी संस्थेचे पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की दोन्ही संघांनी लाईनअप केलेलं आहे, त्यांची ओळख करून घ्यायची आणि आपण नाणेफेक करून घ्यायचं. ओके, नाणेफेक करून घ्यायचं. मुख्य प्रवर्तक संस्थेचे शेखर कीर साहेब आपल्यास विनंती करतो की आपण नाणेफेक करायचे. त्यांच्याबरोबर आपले उपमुख्य प्रवर्तक गजानन कर्वे साहेब, मुख्य सचिव नवनाथजी करंदकर साहेब, उपसचिव शशांकजी गवत साहेब, खजिनदार अतुल बोरकर, तसेच उपखजिनदार नवले मामा सोनू नवले, आमचे नवले मामा, आम्ही त्यांना प्रेमाने नवले मामा बोलतो. सागर दर्शन आपल्या
ची बोलता येत नाही. आपल्या जनतावाणीतली सोसायटी या संस्थेचे प्रमुख सदस्य शेखरजी पालव आमचे मित्र आणि याच संस्थेचे सुनील मामा यांना सुद्धा आम्ही मामाच नावाने हाक मारतो, कारण ते आमचे या संस्थेचे खूप असे मौल्यवान दागिने आहेत बोलता येईल. कॉईन घेऊ शकता, कॉईन घेऊ शकता, कारण हा अंतिम सामना मी मागाशीच सांगितलेलं. या सामन्याशिवाय मी हा कॉईन कोणालाच देणार नाही. ज्या दिवशी ज्या अंतिम सामना खेळवला जाईल तेव्हा हा कॉईन तुम्हाला दिला जाईल. धन्यवाद शेख, धन्यवाद सर्व मुख्य पदाधिकारी सर्वांच्या आणि सर्व दोन्ही संघांना पुन्हा एकदा साहेब आपले विकासक आकाजी गुप्ता साहेब आणि आपल्या संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. सुंदर खेळ खेळा, मैत्रीपूर्ण खेळ खेळा. अंतिम सामना आहे, आम्हाला माहिती आहे खूप बर्डन असणार तुमच्यावरती, खूप प्रेशर असणार, तरी पण मैत्रीपूर्ण खेळ खेळायचा आहे. खेळाडू वृत्ती ठेवायचे. कोणी साहेबांचं स्वप्न होतं 193चं हे सामने खेळवायचे आहेत. 193मध्येच प्राईज जाणार आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघ हे विजेते संघ आहेत. धन्यवाद. ओके, समोरच्या टीमनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. लाईनअप आपण करून घेतलेला प्रत्येक खेळाडूची आपण ओळख करून घेत आहोत प्रमुख पाहुण्यांतर्फे. धन्यवाद. मी नवनीत चौक यांना विनंती करेन की आपला जो मित्र आपण आणला होता त्याला कृपा करून आपल्या बरोबर घेऊन जावे. भूत्या असं नाव आहे याचा, आपण भूत्याला घेऊन जायचं आहे. कृपया आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. आपण याला कृपया घेऊन जावा. अंतिम सामना आहे, आपल्याला एक्स्ट्रा खेळाडू खेळवायचा नाही आहे या क्रीडांगणात. माफी मागतो, 2 मिनटं माफी मागतो. माझ्याकडून एक गोष्ट राहून गेली. या सामन्यांमध्ये आपल्याला जे पंच लाभले होते या पंचांनी सुद्धा सुंदर अशी कामगिरी केली होती. प्लीज आपण सुद्धा थोडं लाईनअप व्हायचं आहे. आपली सुद्धा ओळख करून देतो प्रमुख पाहुण्यांबरोबर. सुंदर असं आपण काम केलेलं आहे, सुंदर डिसिजन आपण घेतलेलं आहे. शेवटचा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यात सुद्धा असेच निर्णय आपण घ्याल. प्रशांत पाटील पंच लाभलेले आपल्याला. अनिकेत गुडे, आपलं नाव विनीत साखरकर, हे 3 पंच आपल्याला लाभले होते. यासाठी या सर्वांसाठी सुद्धा आपण एकदा क्लॅपअप करायचं आहे सर्वांनी. 2 मिनटं. मी जनता रहिवासी सेवा संघ यांच्या प्रतिनिधीला माईक देत आहे. त्यांना काय बोलायचं आहे आपल्यासाठी. मगाशी थोडं बोलायचं राहिलं. आपल्याला पंच लागलेले त्यांनी खूप चांगल्यापणाने 3 दिवस आपल्याला दिवस रात्र हे करून त्यांनी खूप आणि
स्पोर्ट्स माणूस आहे, थोडं इथे तिथे डिसिजनमुळे चुका होतात हे आम्ही पण समजू शकतो, किंवा प्रत्येक टीम जिंकण्याच्या आशेत असते म्हणून गरमागरमी अंपायरवर पण येऊ शकतो. तसंच काय असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सदानंद, धन्यवाद. हां चला, खूप छान वाटते. दोन्ही संघ एकमेकांबरोबर हस्तांदोलन करत आहेत. जोरात एकमेकाला पकडून मिठ्या मारायच्या आहेत. हा अंतिम सामना आहे. स्कोरर जे गुणफलक आपलं सांभाळत आहेत, ते गुणफलक सांभाळणारे त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी छान प्रकारे गुणफलक सांभाळलेला आहे या दिवसभरात. खूप सुंदर, आपले आभार. सूत्रसंचालन आपले जे प्रवर्तक करतात, जे आपले मित्र करताय, सिद्धेश शिंदे, प्रशांत ठाकूर आणि सचिन तोडणकर यांचे सुद्धा खूप खूप आभार. की जी माईकची मर्डर होते ती यांच्यामुळे होते. खूप खूप धन्यवाद आपलं. धन्यवाद, धन्यवाद अतुल बोरकर साहेब. चला सामना चालू करायचा. हॅलो 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 हॅलो. पंच सामना चालू करून घ्यायचे. नाणेफेक विराज या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांचा निर्णय, विराज या संघाचा निर्णय, ओके, क्षेत्ररक्षणाचा निर्णय विराज या संघाने घेतलेला आहे व प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे जनता रहिवासी सेवा संघ. दोन बलाढ्य संघ, एक वळी गाव आणि एक जनता कॉलनी, या दोन्ही जागेवरील बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर या अंतिम सामन्यासाठी लढत आहेत. खूप सुंदर, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. साहेब जरा 2 मिनटं बाजूला व्हायचं सगळ्यांनी. आपल्याला विनंती आहे, समोरून ना, स्टेजच्या समोरून थोडंसं, स्टेज समोरून बाजूला व्हायचं. हॅलो. समोरचा जो बोर्ड आहे, कृपया विनंती आहे प्रेक्षकांना, समोरचा बोर्ड आहे ना, समोरून सगळ्यांनी रिकामा करायचा. तो ही समोरची जागा आहे, ती सर्वांनी रिकामी करायची आहे. आपल्यालाही विनंती आहे, संपूर्ण जागा ही रिकामी करावी. या साईडला आहे ना जागा आहे, या बाजूला या जागा आहे. कोणी या बोर्डच्या बाजूला उभा राहू नये. सर्वांना खूप हॅलो, असं निवेदन करतो, खूप निवेदन आहे आपल्याला की बोर्ड खुलं ठेवायचं आहे. विराज 11 आपला 12th मॅन पाठवा. विराज 11 इकडे जागा